मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संदर्भातली आता नाशिकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवरती आलेले दिसतायत। गेल्या 4 दिवसात आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत। संध्याकाळी मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन स्थानिक पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवर उद्योजकांशी चर्चा करणार आहेत। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधू महंतांची आणि महायुतीतल्या नेत्यांची भेट घेतलेली होती। हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देत आहेत। शेवटच्या टप्प्यासाठी आजपासून प्रचाराला वेग आलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडनं। लक्ष्मण, नाशिक बऱ्याच कारणांनी आणि बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता। अखेरीस हेमंत गोडसे आता नाशिकमधनं लढणार आहेत आणि आता त्यांना जिंकून आणण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरलेत। तुषार सर, आपण जर बघितलं तर नाशिक लोकसभेची जागा जिंकण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आता अशा पद्धतीने कंबर कसलेली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभेवरती विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील साधू महंत आणि महायुतीतील नेत्यांना एकत्र करत नाशिकची जागा आपल्याला जिंकायची आहे, कमी वेळेत जास्त रन काढायला आपल्याला सवय आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ही जागा जिंकायची आहे असं म्हणत त्यांनी महायुतीतील नेत्यांना बळ दिलं होतं, सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र केलं होतं। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी उशिरा नाशिकमध्ये येतील आणि त्यानंतर नाशिकमधील उद्योजकांची आणि व्यापाऱ्यांच्या 2 बैठका ते घेणार आहेत आणि या सगळ्याच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट आहे की नाशिक लोकसभेची जी जागा आहे ती जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला जिंकायची आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीने ताकद जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून लावली जाते। नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसेंसमोर एक तगडं आव्हान उभं केलेलं आहे। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते, कारण दोघांकडूनही प्रचाराची जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते। राजाभाऊ वाजे यांनी देखील तू सांगतोयस त्या पद्धतीने काटेकी टक्कर आहे आणि हीच काटेकी टक्कर असलेली लढाई सोपी व्हावी म्हणून खुद्द आता मुख्यमंत्री प्रचारात उतरलेले आहेत आणि आता ते फेस टू फेस मीटिंग करणार आहेत। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।